पिता पुसे प्रल्हादासी युक्त पिता पुसे प्रल्हादासी क्रोधे युक्त पिता पुसे प्रल्हादासी ऋषिकेशी कोठे आले सांग ऋषिकेशी कोठे आले सांग ऋषिकेशी कोठे आले हे रुमणे जळी स्थळी काष्टी भरला हे रुमणे जळी स्थळी काष्टी भरला रुमणे जळी स्थळी काष्टी भरला हे रुमणे जळी स्थळी काष्टी भरला त्या पुणी राहिला दिशा द्रुम त्या पुणी राहिला दिशा या पुणी राहिला दिशा एका जनार्दनी ऐकताची मात जनार्दनी ऐकताची मात जनार्दनी ऐकताची मात जनार्दनी ऐकताची मात मारित सेलात स्तंभावरी मारित सेलात स्तंभावरी मारित सेलात स्तंभावरी हे रुमणे जळी स्थळी काष्टी भरला 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 पुणी राहिला दिशा द्रुम पार जय विठोबार कुमाई पार विठोबार कुमाई पार पार कुमार पार खुमा पार कुमार पार खुमा पार कुमार पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा पार खुमा
भरला कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय कृष्ण भगवान नरसिंह भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज समर्थ सद्गुरु संगी बाबा की जय अवधूत चिंतन गुरुदेव महिराजात वेद महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठाल 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 विठ्ठल 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 पिता क्रोधेयुक्त पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे आहे येरो म्हणे जळी स्थळी काष्ठी भरला व्यापोनी राहिला दिशा द्रुम एका जनार्दनी ऐकताची मात मारितसे लाथ स्तंभावरी येरू म्हणे जळी स्थळी काष्ठी भरला या पोनी राहिला दिशा द्रुम विठ्ठल 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 विठाल 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 मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्येत कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्तीला गोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संगती गुजरे चरण संताची त्यांच्या गुबाराने कथेचा विस्तार त्यांच्या गुबाराने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संताचिया तुझ्या दुबाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुझा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या
धन्य भैरंभटा धन्य धन्य भैरंभटा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी देवी माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य बहिरंभटा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि या श्री क्षेत्र घोगर गावामध्ये प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे सुरू असलेला हा दुसरा वार्षिक सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह दुसरं वर्ष आहे सप्ताहाचं. पण आल्यानंतर संत बहिरा जातवेदाचं दर्शन घेतलं महाराज आणि पाऊल टाकल्याबरोबर प्रसन्नता आली. माणसाचं मन प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर असं छोटं व्हायला लागलंय. आता माणसाची मन विशाल नाही राहिली. खरं म्हणजे मला ना थोडं माईक पासून लांब बोलायची सवय, त्याच्यामुळे मला ना जवळून बोलायला त्रास होतो. म्हणून आज 27 वर्ष झाले मला कधी घशाचा प्रॉब्लेम झाला नाही. खूप आनंद वाटला मला आल्यानंतर, प्रसन्न वाटलं. आणि आदरणीय, कारण यतीला भगवंत नमस्कार करतो महाराज, यतीनं देवाला सुद्धा नमस्कार करायचा नसतो. आणि यतीच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे तुमचं कल्याण करणारा असतो. पण लौकिकासाठी हरिभक्तपरायण आदरणीय गुरुतुल्य असणारे महाराजांचं दर्शन मला अमळनेरला झालं होतं. एकदा कथेमध्ये बसलो होतो राधाकृष्ण महाराजांच्या मी, आणि महाराज आले होते. त्यावेळेस परिचय नव्हता, आणि पण कुणीतरी पुण्यात्मा आहे, पुण्य महात्मा आहे. आणि खरं म्हणजे असं म्हणू नाही, काय म्हणतात ना, नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी विचारू पण नाही माणसानं. परंतु बघितल्याबरोबर की प्रसन्नता मला वाटली. ज्या ज्ञानोबरायानं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली आपल्या गुरुबंधूच्या आज्ञेनं, पण फार कमी वयामध्ये भगवंताचा कृपा प्रसाद डोक्यावर मिळावा आणि मुखातून जे बाहेर पडतं ते भगवंताचं नामच बाहेर पडावं, एवढी ताकद मला मात्र त्यांना बघितल्यानंतर जाणवली. आणि जेव्हा मी वा महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. आणि बघितल्यानंतर जेव्हा नाव बघितलं, हरिभक्तपरायण महंत विश्वनाथ, खऱ्या अर्थानं स्वामी विश्वनाथ, सगळ्या विश्वाचं तारण करणारा भगवान शंकर, आणि त्या शंकराच्याच अवतारामध्ये आज तुमच्या सगळ्यांचं घोगरगाव आणि पंचक्रोशीतल्या लोकांचं भाग्य आहे की अशा संतांच्या सहवासात तुम्हाला राहायला मिळतं. कारण दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सहज माणसाकडून पाप घडतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. पाप कुठलं घडतं आपल्याला कळत नाही, पण ते पाप जर तुमच्याकडून घडत असेल न कळत किंवा जाणीवपूर्वक तुम्ही करत असाल, पण संताच्या संगतीमध्ये आल्यानंतर ते पाप सुद्धा धुतलं जातं. नाथ महाराज म्हणते, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत पापा. म्हणून काय मागतात, संत संग देई, 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 संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको,
संत संग देई संत संग देई संत संग दे संत संग दे संत संग दे. वा महाराज, काय करा तर संताची संगत द्या. कोण मागतय? शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आणि संताची संगत मागतायत. मला सांगा, ज्या महात्म्यांचं नाव घेतलं पवित्र होतो देह, वाणी पुण्यवंत होते, देह पवित्र होतो. सज्जनाचं नाव घेतलं रे घेतलं की आपली वाणी पुण्यवंत पुण्यवंत घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. किती मोजक आणि किती मार्मिक संतांनी सांगून ठेवलंय आपल्याला. पुढाचं नाव कशाला घ्यायचं, काही गरजच नाही. एऱ्या गबाळाचं नाव घेण्यापेक्षा आणि नको त्या भानगडीत जाण्यापेक्षा अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत तुम्हाला आकर्षण करून घेणारे. या संसारामध्ये काही कमी प्रवाह आहेत का ना? तुकोबाराय म्हणले, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून मनातलं किलमिश, मनातली विषमता, मनामध्ये असणारा संशय आणि मनामध्ये असणार पाप जर घालून टाकायचं असेल आणि मन शुद्ध करायचं असेल, अंतःकरण शुद्ध करायचं असेल, तर एकमेव जागा आहे ती म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनच का सांगितलं? कारण कीर्तनामध्ये हरिभक्त असतात आणि हरिभक्त भगवंताचं नामस्मरण करतात आणि जिथं भगवंताचं नामस्मरण केलं जातं तिथं भगवंत उभा असतो. तेथे आसे देवा उभा, तेथे आसे देवा उभा, तेथे आसे देवा उभा, तेथे आसे देवा उभा, देवा उभा, तेथे आसे देवा उभा, तेथे आसे देवा उभा. तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा, तेथे आसे देवा उभा, तेथे आसे देवा उभा. तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा. संतांनी दिली आहेत. कारण कीर्तन तर असं आहे महाराज, नाथ महाराज म्हणाले, कीर्तनाची देवा आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. कारण देवाला कीर्तनात यावंच लागतं. याचं कारण असं, कुणालाही आपलं नाव घेतलेलं आवडतं. आपलं नाव दगड्या असू दे नाही तर धोंड्या असू दे,
नाव कोणतं असू दे, पण प्रत्येकाला आपलं नाव घेतलेलं आवडतं. आता मी प्राथमिक शिक्षक आहे, मुलांना आवाज देताना जर त्याच्या नावाने आवाज दिला ना, संदीप, राम, यशवंत, आहे की नाही, तर मुलांना बरं वाटतं. आडनावापेक्षा नावानं जर ओळखत असला तर त्या शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांना प्रेम असतं. आईला सुद्धा मूल का आवडतं याचं कारण असं, ते सारखं आईचा नावाचा जप करत असतं. आई 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 सारखं. जसं जसं मूल, आई स्वयंपाक करते, घरातलं काम करते, 10-5 मिनिटं गेले की ते 2.5-3 वर्षाचं लेकरू येतं आणि आईच्या पदराला धरतं. आई, अगं आई, ती म्हणते व्हाय तिकडं मेल्या, सारखं मला आवाज देतो, हा, काम करू देत नाही, धंदा करू देत नाही, काही नाही. ते तेवढ्या पुरतं जातं, पण पुन्हा 10-5 मिनिटांनी पुन्हा येतं आईचा पदर धरून. आई ग, ए आई, काय पाहिजे तुला? आई ग, काहीच नाही. काय पाहिजे का? काही नाही पाहिजे. मग ती त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण ते सारखा आवाज येतो. पण काही वेळानंतर असा आवाज येतो तिला, अगं आई 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 आई, असा आवाज बाहेरून येतो. आणि ती स्वयंपाक करता करता खरकट सगळं तसंच टाकून खरकट हात घेऊन बाहेर जाते. आणि बाहेर गेल्यावर ते का ओरडलं म्हणून पटकन त्याला उचलून आत कडेवर घेते आणि बघते. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तो डोक्याच्या केसापर्यंत सगळीकडे पाहते आणि त्याला विचारते, काही चावलं का तुला? काही तुला बोललं का? कुणी रागवलं का? काही त्रास झाला का? काय झालं नेमकं? आता मला सांगा, इतक्या जवळ असताना ते तिला आई म्हणत होतं, पण ती काय करत होती? झेड करत होती. आता मात्र आई 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 म्हणल्याबरोबर गेलं. का बरं गेलं? कारण इतका वेळचं आई नुसतं इथून होतं, आणि आताच आई आई कुठून आलं? तर बेंबीच्या देठापासून आलं. मग इथून जेव्हा तुम्ही भगवंताला आवाज द्याल त्यावेळेस भगवंताला यावंच लागतं. आणि कीर्तनामध्ये भगवंताला जे आळवलं जातं ते इथून आळवलं जातं. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. जरी आवाज वैखरीतून बाहेर पडताना आपल्याला ऐकू येत असला तरी सुद्धा आवाज निघतो कुठून? तर परेतून निघतो. म्हणून ही जागा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून बोलत असताना आपलं कधी लक्ष जात नाही, परंतु बोलत असताना आपल्या बेंबीला ताण पडत असतो. म्हणून एखादं जर मोठ्याने बोलायला लागलं तर आपण म्हणतो, ए काय वरडा लागला एवढा बेंबीच्या देठापासून, पण आवाज तिथूनच येत असतो, खरा आवाज. म्हणून असा आवाज एकदा निघाला की भगवंताला त्या ठिकाणी यावंच लागतं. आणि असा भगवंत कीर्तनात उभा असतो. फक्त भगवंत आहे याची जाणीव आपल्याला होत नाही, कारण तो आपल्याला सगळ्या ठिकाणी आहे एवढं आपल्या ठिकाणी ते बळ नसतं. कशाचं? भक्तीचं. ते भक्तीचं बळ आपल्या ठिकाणी आलं रे आलं की आपल्याला तो आहे याची जाणीव होते. मला सांगा, आता मी बोलतोय, पण मी बोलतोय असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी मी बोलत नाही. कोण बोलतोय? नाथ महाराज भागवतामध्ये म्हणाले, पाव्या माझी राग ज्ञान केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण जाण कळा गा तयाची. सुंदर बोलतायत नाथ महाराज. नाथ महाराज या शरीराला, या देहाला पाव्याची उपमा देत आहेत. आणि ते म्हणतात, जसा एखादा पावा, जसा एखादी बासरी वाजते, मग तिच्यातून जो स्वर बाहेर पडतो तो त्या बासरीचा आहे का? नाही, तो त्या वाजवणाराच आहे. तसं ही 9 छिद्राची बासरीच आहे. हिला 9 छिद्र आहेत, 9 दार आहेत तिला. आणि याच्यामधून जो आवाज येतो तो या देहाचा नाही, आतमध्ये बसलेला आहे. आणि नाथांच्या याच भागवतातल्या ओवीला तुकोबाराय अभंगामध्ये प्रमाण देतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावल तव चचाची, सखा कृपावल तव चचाची, वचचाची वचचा साळुंकी मंजूर बोलत सेवानी, साळुंकी मंजूर बोलत सेवानी. सखा कृपावल तव चचाची, वचचाची वचचाची साळुंकी मंजूर बोलत सेवानी, साळुंकी मंजूर बोलत सेवानी. महाराज म्हणले, शिकविता धणी वेगळाची. पुढचं चरण आहे, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. आला का शब्द? हा,
जो विश्वाचं भरण पोषण करणारा आहे, असा जो विश्वंभर आहे तो कुठे? सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. जैसा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन हरी दिसे, हरी दिसे. सुंदर प्रमाण दिलं. भरला घन दाट हरी दिसे. आता घनदाट या शब्दाचा अर्थ काय? फक्त जंगलापुरता मर्यादित नाही. आपण घनदाट म्हणलं की त्याच्या पुढं एक समानार्थी, त्याच्या पुढे एक जोड शब्द जोडतो. कुठं घनदाट? घनदाट काय? जंगल. पण घनदाट या शब्दाचा अर्थ ज्या त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी भगवंताचं दर्शन आहे. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणाले, हे तुम्हाला कधी दर्शन होईल? असं दर्शन तुम्हाला त्यावेळेस होईल. महाराजांची ओवी आहे, फार सोपी आहे, पण त्याच्यामध्ये एवढं मर्म लपलेलं आहे. नाथ महाराज म्हणले, भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती, जीवतेच जाण ब्रह्म निश्चिंती, ऐशी शुद्ध स्मृती ठसावी. भागवत धर्माची एकदा तुम्ही भक्ती करायला लागले की तुमची काय होती? परिणाम सांगितलाय. चित्ताची वृत्ती निर्मळ होते, आणि चित्तवृत्ती निर्मळ झाली की काय होतं? भागवत तुका म्हणे चित्त करारे येवोनी गोपाल, येवोनी गोपाल नाथांच्या भागवताची तुकोबरायानं वयाचे 24 ते 42 या 24 वर्षात महाराजांच्या चरित्रात असा उल्लेख आहे तुकोबरायांच्या की 1000 पारायण केली नाथांच्या भागवताची. आयुष्यात एकदा माणूस मुश्किलीनं करता 18,000 व्हाव्या, पण नाथांच्या भागवताची तुकोबरायानं कधी पारायण केली असतील? मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. कधी कधी खरं म्हणजे तर्क लावू नये, संताची ए पायी हा माझा विश्वास. पण कधी कधी आपण जास्त शिकलेली माणसं तर्क करतो. कधी केली असतील बाबा पारायण? अहो कधी केली असतील काय? प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप असणारे तुकोबराय त्यांना काय महाराज एकदा वाचलं की मुखोद्गत, पुन्हा वाचायची गरजच नाही काही, कारण प्रत्यक्ष भगवंतच वाचत होता. म्हणून त्या ओवीला प्रमाण तुकोबरा हे देतात, राहोनी येऊनी गोपाळ राहे तेथे. हा तुका म्हणे चित्त. अजून एक तुकोबराचा अभंग आहे आणि याच ओवीला धरून तुकोबारा लिहितात. चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीना खाती सर्पतया, सर्पतया व्याघ्रहीना खाती सर्पतया, खाती सर्पतया, सर्पतया व्याघ्रहीना खाती सर्पतया. चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीना खाती सर्पतया, व्याघ्रहीना खाती सर्पतया. चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीना खाती सर्पतया, व्याघ्रहीना सर्पतया. चित्ताची वृत्ती निर्मळ होते, आणि चित्तवृत्ती निर्मळ झाली की काय होते महाराज सांगतात, जीवतेच जाण ब्रह्म निश्चिंती. प्रत्येक जीव जंतू पशु पक्षी मानव जो कोणी सजीव या भूतलावर आहे सगळ्याच्या सगळे काय वाटतात आपल्याला? प्रत्यक्ष ब्रह्मरूपच वाटतात. नवे त्याचं रूप आहे असं वाटायला लागतं नाही. शुद्ध स्मृती ठसावी, अशी शुद्ध स्मृती आपल्या जवळ ठसते. पण मग हे येण्यासाठी काय करावं लागतं?
तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, भगवंताचं भक्त व्हावं लागतं. मग भगवंताचं भक्त होण्यासाठी काय करावं लागतं? तर त्याचं नाव सतत घ्यावं लागतं. त्याचं नाव घेतलं रे घेतलं की भगवंत आपलासा होतो. मग इतकं सोपं आहे का? महाराज तर म्हणले नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नाम घ्या वाटत नाही, माणसाला सगळ्या गोष्टी करा वाटतात, पण भगवंताचं नाव मुखामध्ये येत नाही. आमची तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण, तुकोबारायच्या चरित्राचा उल्लेख आहे की तुकोबाराय 24 तासापैकी 22 तास विठ्ठल 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 म्हणत होते. आणि फक्त 2 तास तुकोबाराय झोपायचे. आणि त्या 2 तासामध्ये सुद्धा त्यांनी झोपेवर विजय मिळवला होता. मग आता विजय मिळवला म्हणजे नेमकं काय? झोपेवर. तर रात्री तुम्ही झोपल्यानंतर एका क्षणात तुम्हाला झोप लागते, तुमच्या हातात आहे का? अजिबात नाही, कुणाच्याच हातात नाही. उठायचं कधी हे आपल्या हातात आहे, किंवा कुणीतरी उठवा म्हणून आपण सांगू शकतो, मला सकाळी 4ला उठवा, नाही तर आपण बेल लावू, गजर लावू, मोबाईल लावू, काहीतरी लावू, घरातल्या माणसाला सांगू. पण पडल्या क्षणी उशीवर डोकं टेकवलं आणि आपल्याला झोप लागली असं होत नाही. पण तुकोबारायांनी मात्र उशीवर डोकं टेकवलं की त्यांना झोप लागत होती. आणि त्या 2 तासामध्ये सुद्धा तुकोबाराय रोम रोमातून विठ्ठल 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 असा शब्द त्यांच्या रोम रोमातून येत होता. एवढी भगवंताची नामस्मरण तुकोबारायकडून घडत होतं. शिंक जांभाळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभाळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभई खोकला एवढं जर माणसाला आलं तर तेवढाच वेळ वाया गेला म्हणून समजायचं. पण शिंक आल्यानंतर सुद्धा शिंक येऊन गेल्यावर आपण नारायण नारायण म्हटलं पाहिजे. का म्हणायचं असं माहिती का? काही लोक आग ग ग ग म्हणते, शिंक गेली नाही येऊन सटकन आग ग ग ग. मी त्या म्हाताऱ्याला विचारलं 82 वर्षाच्या, म्हणले आग ग ग काय तुझ्या कॉलेजमधली मैत्रीण आहे का, तुला आठवती? तो म्हणला बाबा काही पण कसं काय बोलता. अरे म्हणलं मग त्याच्यापेक्षा हरी हरी म्हण, नाही तर नारायण नारायण म्हण. याचं कारण का माहिती का? शिंक येऊन गेल्यानंतर देवाचं नाव का घ्यायचं? कारण शिंक येत असताना आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा एक काही क्षणापुरत्या, काही निमिष त्या काय होतात? आकसल्या जातात, बंद पडतात, आणि सटकन शिंकलं की मोकळ्या होतात. त्या मोकळ्या झाल्या म्हणून ते देवाचे उपकार मानायचे, नाही तर शिंकीतच आटपला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पण ही साधना कधी येईल? तुकोबाराय विचारा म्हणले, तुकोबाराय ही साधना तुम्हाला मिळाली कशी? ते म्हणले बाबा ही साधना या अवतारातली नाही, माग प्रत्येक अवतारात मी देवाच्या सोबत होतो. जे जे झाले अवतार का त्याचे बरोबर, सगळ्या अवतारामध्ये मी देवाचं नामस्मरण करत होतो, आणि त्या सगळ्या अवतारातलं फळ मला या अवतारात मिळते. म्हणून मी 24च्या 24 तास भगवंताचं नामस्मरण करतो. पण झोपेत कस काय घेता? तुकोबाराय म्हणले, ज्ञानोबारायचा हरिपाठ बघा, काय गैरहजर होते काय हरिपाठाला? ज्ञानोबाराय म्हणले अजपा जपणे उलट प्राणाचा, जपणे उलट प्राणाचा, जपणे उलट प्राणाचा, जपणे उलट मनाचा जप जपणे उलट प्राणाचा, तेथे मनाचा निर्धारू आहे, तेथेही मनाचा उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू आहे, तेथेही मनाचा निर्धार पाहिजे महाराज. जोपर्यंत मनाचा निर्धार होत नाही, म्हणून भक्त हा मनाचा निर्धार करतो. काय निर्धार करतो? की प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे हे भक्ताला मान्य असतं. तुम्हाला आम्हाला मान्य नाही. तुम्हाला आम्हाला जर विचारलं का हो देव कुठे, तू म्हणता दाखवा. आता देव काय दाखवायची गोष्ट आहे? लोक सांप्रदायिक माणसाला, आणि त्यातली त्यात
कीर्तनकारांना म्हणजे बुवा महाराजांना फार छाळतात. हा, तुम्ही पाहिला का देव? मला त्या परभणीला गेलो होतो मी एकदा कार्यक्रमाला, संमेलन होतं, संत संमेलन, आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो मी, नाथांचा वंशज या नाथान. जरा असे फुगिरीचे महत्वाचे स्थान आमच्याकडं काही किंमत नसताना अधिकाराची, केवळ नाथांचा वंशज म्हणून आमच्याकडे येतात. आम्हाला बोला म्हणलं तर बोलता येत नाही, काही प्रश्न विचारले तर सांगता येत नाही, पण केवळ वंशात जन्माला आला म्हणून मोठे, पण बाकी काही नाही. आणि ती फुगिरी आमच्या अंगामध्ये सगळ्यांचे, आम्ही सगळे सारखे. तुम्ही जाहीर सांगायला हरकत नाही, तुम्ही सगळ्यांना ओळखता आमच्या. फक्त एवढा अहंकार जर गेला तर आम्ही देवच झालो म्हणून समजा. विठ्ठल अध्यक्षस्थानावरचं भाषण संपलं, एक अतिशय तरुण मुलगी पत्रकार होती माझ्या जवळ आली आणि माझ्या समोर माईक धरला, म्हणली बाबा काय सुंदर बोललात तुम्ही, पण एवढं सांगा तुम्ही देव पाहिलाय का? तिचा प्रश्न संपायच्यात तिला मी उत्तर दिलं. म्हणलं हो बघितलाय. म्हणे कुठे? म्हणलं माझ्या समोर उभा आहे पण जरा खवचटपणा करतोय. म्हणलं तुझ्यातच देव आहे पण जरा आज खवचटपणे मला प्रश्न विचारतोय. तसं प्रत्येक ठिकाणी देवाला बघायची ताकद तुमच्यामध्ये एकदा आली रे आली की तुमच्यातलं अस्तित्व हे भगवंतमयच होऊन जातं महाराज. म्हणून हे येण्यासाठी काय आहे तर भगवंताचा भक्त असावा लागतो. मग असे भगवंताचे भक्त कोण कोण होऊन गेले? नाथांना विचारलो, नाथ महाराजांनी यादीच दिली. म्हणले कोण आहेत? अहो अशा भगवंताच्या भक्ताला नाथ महाराजांनी भागवतामध्ये वैष्णव असा शब्द दिलाय. वैष्णव या शब्दाचा अर्थ साधू संत हाच होतो, पण वैष्णव असा वेगळा शब्द दिल्यामुळं त्याच्यामध्ये एक जरा वेगळेपण आलं, वजन आलं. मग नाथांना विचारलं, म्हणले महाराज भगवंताचं नामस्मरण करणारे कोण? म्हणजे जो भगवंताचं सतत नामस्मरण करतो असाच संत आहे. मी नाठवे जनार्दनासी, नाथ महाराज म्हणाले, परी तो विसरोनी दे आपणासी, हाटे देतसे आठवणीशी अहर्निशी सर्वदा. नाथांना विचारलं, म्हणले नाथ महाराज तुम्ही सुद्धा देवाचं सतत नामस्मरण करता, काय भानगडे? तुमच्या मुखातून सतत देवाचं नाव कसं येतं? आम्हाला कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं तर आमचे हात जड पडते, आमचा हात उचलत नाही. आणि तेच बसा पंक्तीला म्हणलं की ज्या चपला आम्ही आणल्या असत्या त्या बुडाखाली घालून दुसऱ्याला लोटून आम्ही आमची जागा करतो. आणि जर गुलाबजांबू सारखा पदार्थ असेल तर डबल वाढ आम्ही घेतो. एखादा 8 दिवस सप्ताहाला येणार नाही पण 9व्या दिवशी कीर्तनाला येईल, 8व्या दिवशी काल्याच्या, आणि सगळ्यात पहिल्यांदा पंक्तीला बसल. आणि बुंदी वाढली रे वाढली, त्यानं दुसरी पंगत धरली की ती बुंदी इकडं स्वतःच्या पंचामध्ये भरील आणि तो वाढून येऊस तर त्याला म्हणल मला वाढलीच नाही राव मी पहिल्यांदा बसून. आणि ते गाठुडा घरी नेईल आणि चोपून खाईल. 8 दिवस तो दक्षिणा देणार नाही आणि तो कुठल्या कीर्तनाला कार्यक्रमाला येणार नाही. असा माणूस सुद्धा या ठिकाणी धकतो महाराज. मग नाथांना म्हणले, महाराज तुमच्या मुखातून कसं काय नामस्मरण येतं? ते म्हणले, मी नाठवे जनार्दनासी, मी आठवत नाही म्हणले, परी तो विसरोनी दे आपणासी, तोच मला विसरू देत नाही. आणि काय करतो? हाटे देतसे आठवणीशी. उलट सकाळी सकाळी माझ्या उशाला येतो, बसतो, माझ्या खांद्यावर हात ठेवतो, मला म्हणतो ए नाथ बाबा उठ माझं नाव घे. आता तो जर मला बळच नाव घ्यायला लावत असेल तर मी काय करू? म्हणून जो भगवंताचं अहर्निशी नाव घेतो तो कोण आहे? भगवंताचा भक्त आहे. म्हणले महाराज व्याख्या भरपूर झाली, आता मला एखाद्या भक्ताचं नाव सांगा. नाथ महाराज म्हणले भक्ताचं एखाद्या? यादीच देतो ना. म्हणले कोण? म्हणले सगळ्यात पहिल्यांदा भगवंताचा भक्त, ज्याला भक्त म्हणून गणलं गेलं असा रामायणातला. म्हणले कोण? म्हणे हनुमंत. म्हणे काय केलं यांनी? नाथ महाराज हनुमंतरायाच्या संदर्भाने सुंदर ओवी लिहितात. ते म्हणतात, योनी जन्मला मर्कट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? आता मला सांगा, ही ओवी उकलून सांगायची गरज आहे का? काही गरज नाही. महाराज म्हणाले, आमचा हनुमंत ज्यानं फक्त काय केलं? श्रीराम राम राम राम, श्रीराम राम राम राम, श्रीराम राम 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 राम, भगवंताचं फक्त नामस्मरण केलं. आणि ज्यावेळेस नामस्मरण करून 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 त्या हनुमंताजवळ एवढी प्रेरणा, एवढी ताकद, एवढं त्या भजनाचं फळ त्याला मिळालं की ज्यावेळेस लंकेच्या रावणाचा वध केला
आणि अयोध्येला सगळेजण वापस आले त्यावेळेस सगळ्यांना प्रसादाचं वाटप चालू होतं. तेव्हा हनुमंतरायाला विचारलं, म्हणले हनुमंतराया तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करता, तुमच्या सद्गुरूचं, कुठे आहे तुमचा देव दाखवा. दाखवा म्हणायचा उशीर, हनुमंतरायांनी छातीच फाडली महाराज. आणि हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आता तरुण पोरांच्या जर छात्या फाडल्या तर काय दिसल आतमध्ये? गुटक्याच्या पुड्या, नाहीतर मग जर शंकर सोसायटीचा मेंबर असेल तर धूर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला